देव शब्द रविवार, द वर्ड ऑफ गॉड संडे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला देव शब्द रविवार, प्रभू शब्द रविवार, द वर्ड ऑफ गॉड संडे दिलेला आहे. पवित्र शास्त्राचं ख्रिस्ती श्रद्धेमधील स्थान, आपल्या ख्रिस्ती जीवनामधील स्थान हे अधोरेखित करण्यासाठी टू फोकस ऑन द सेंट्रॅलिटी ऑफ द वर्ड ऑफ गॉड इन आवर फेथ अँड ख्रिश्चन लाईफ, पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला हा वर्ड ऑफ गॉड संडे दिलेला आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या परिपत्रकामध्ये अप्रोतिस इलिसमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द हा जणू काही आपल्याला इतिहासामध्येच नव्हे तर आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मार्गदर्शन करीत आहे. आणि म्हणून या देव शब्दाला आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. परमेश्वराचा शब्द हा जणू काही पेपरावरील शाही नसून इट इज नॉट जस्ट मियरली इंक ऑन द पेपर, बट इट इज अ व्हॉइस एकोईंग थ्रू हिस्ट्री अँड इन टू द प्रेझेंट वर्ल्ड. म्हणजेच परमेश्वराचा शब्द इतिहासामध्ये आणि आज देखील आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे हेच आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचा शब्द हा दूर नाही, परमेश्वराचा शब्द शांत नाही, तर परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनामध्ये जिवंत आहे. परमेश्वराचा शब्द आपल्या बरोबर आहे. द वर्ड ऑफ गॉड इज विथ अस. आणि म्हणून आपण या परमेश्वराच्या शब्दाच्या जणू काही जवळ जावे आणि या परमेश्वराच्या शब्दावर आपण चिंतन करावं, यासाठी प्रभू शब्द रविवार आपल्याला दिलेला आहे. आज आपल्या कानावर असंख्य आवाज ऐकू येतात. सोशल मीडिया, लोकांचे विचार, अनेक विचारसरणी, ह्याद्वारे अनेक आवाज आपल्याला ऐकू येतात. ह्या सर्व आवाजामध्ये परमेश्वराचा आवाज दुर्मिळ होण्याची शक्यता आहे. परमेश्वराचा आवाज नाहीसा होण्याची शक्यता आहे. या परमेश्वराच्या आवाजाकडे आपण पाठ करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात की आज आपण चिंतन केलं पाहिजे. या प्रभू शब्द रविवारच्या दिवशी, द वर्ड ऑफ गॉड संडेच्या दिवशी आपण परमेश्वराची जी वाणी आहे ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशी ऐकू येते, ती आपल्या जीवनाला कसा शेप किंवा आकार देते आणि आपल्या जीवनाला कसं मार्गदर्शन करते, त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून पहिला मुद्दा जो पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, द वर्ड ऑफ गॉड इज लिव्हिंग अँड ॲक्टिव्ह. परमेश्वराचा शब्द हा जिवंत आहे आणि हा जिवंत शब्द आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवून आणतो. यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये अध्याय 55:11 आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या हेतूसाठी परमेश्वराचा शब्द उच्चारला जातो तो हेतू पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण उत्पत्तीमध्ये पाहतो की परमेश्वराने म्हटलं आणि तशी निर्मिती झाली आहे. शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आणि त्याप्रमाणे चमत्कार घडतात. तशाच प्रकारे परमेश्वराचा शब्द आज देखील आपल्या जीवनामध्ये तसा परिणाम घडून आणू शकतो. व्हॅटिकन II परिपत्रकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, दे व्हर्बुम म्हणजेच पवित्र शास्त्राचं जे दस्तावेज आहे त्यामध्ये 21व्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द हा जणू काही आकाशातून आपल्यावरील प्रीतीचं चिन्ह आहे. परमेश्वर आपल्याबरोबर, त्याच्या मुलांबरोबर, त्याच्या लोकांबरोबर संवाद करीत आहे आणि हाच संवाद परमेश्वराने जणू काही आपल्यापुढे सादर केलेला आहे. आणि म्हणून आपण अगदी आतुरतेने, आपण उत्साहाने आणि लक्षपूर्वक हा परमेश्वराचा शब्द ऐकला पाहिजे. परमेश्वर आज इथे आपल्याबरोबर संवाद करताय, हा आपण विषय लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा जो आपल्याकडे आहे तो म्हणजे परमेश्वराचा शब्द ह्याने देह धारण केलं. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 1:14 आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द हा जणू काही ख्रिस्तामध्ये आपल्यामध्ये परमेश्वराच्या पुत्राच्या रूपाने आलेला आहे आणि तो जिवंत शब्द आहे. तो आपल्या सर्वांना जणू काही परमेश्वराचं प्रकटीकरण करत आहे. संत अगस्टीन आपल्याला म्हणतात
की नवा करार हा जुन्या करारामध्ये दडलेला आहे आणि जुना करार नवा कराराविषयी आपली तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने सर्व जे शुभवर्तमान आहेत किंवा सर्व पवित्र शास्त्र आहे, देवाचा शब्द आहे, बायबल जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची आपल्याला शिकवण देतात. आणि या जिवंत शब्दाच्या जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा निश्चितच हा जिवंत शब्द आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवून आणू शकतो. आणि म्हणून या जिवंत शब्दाला आपण आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी संधी दिली पाहिजे. या जिवंत शब्दाद्वारे आपण आपल्या जीवनाची जडणघडण केली पाहिजे. याकोब आपल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करताना म्हणतात की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे राहा. केवळ परमेश्वराच्या वचनावर चिंतन करणारे असू नका, तर परमेश्वराच्या वचनानुसार जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा निश्चितच परमेश्वराचा शब्द आपल्याला कृती करण्यासाठी आमंत्रित करते. संत पोप जॉन पॉल द्वितीय आपल्याला शिकवतात की आपण जेव्हा परमेश्वराच्या शब्दाच्या जवळ राहतो, when we live close to the word of God, then the word of God tells us how to live our life. परमेश्वराचा शब्द आपलं जीवन कसं जगावं याविषयी आपल्याला मार्ग दाखवतो, त्याविषयी आपल्याला बोध करतो. आणि म्हणून आपण ह्या परमेश्वराच्या शब्दाबरोबर आपलं नातं काय आहे त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. देव शब्द रविवार आपल्याला जणू काही ही शिकवण देत आहे की या परमेश्वराच्या शब्दाबरोबर आपण एक चांगलं नातं निर्माण केलं पाहिजे. कशा प्रकारे आपण हे नातं निर्माण करू शकतो, तर त्यासाठी पोप फ्रान्सिस आपल्याला एक मार्ग सांगतात. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, टेक द बायबल अँड रीड इट अँड देअर यू विल फाइंड जीसस. म्हणजेच परमेश्वराचा शब्द आपण घेतला, त्याचं वाचन केलं, त्यावर चिंतन केलं तर आपल्याला ख्रिस्त सापडतो. आणि हाच ख्रिस्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतो. ह्याच ख्रिस्ताचे आपण साक्षीदार बनतो. परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवून आणण्यासाठी आपल्याला अनुवादच्या पुस्तकामध्ये अध्याय 6 ओवी 6 ते 7 मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द आपण हृदयामध्ये स्वीकारला पाहिजे. परमेश्वराचा शब्द यावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि परमेश्वराचा शब्द आपल्या मुलांना आणि भावी पिढीला आपण दिला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचा शब्द आपल्या घरामध्ये आपण वाढवला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देव शब्द रविवार साजरा करीत असताना परमेश्वराच्या शब्दाशी आपण विश्वासू असावे. परमेश्वराच्या शब्दानुसार आपण आचरण करावं आणि आपली हृदये परमेश्वराच्या वाणीसाठी आपण उघडी करावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्याला तिमोथीच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये अध्याय 3 ओवी 16 मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द हा दुधारी तलवारीसारखा आहे आणि म्हणून त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण केली पाहिजे. प्रभू शब्द रविवार हा आपल्याला जणू काही श्रद्धेचा पाया मजबूत करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. प्रभू शब्द रविवार आपल्याला सांगत आहे की आपल्या जीवनाची जडणघडण, ख्रिस्ती जीवनाची जडणघडण ही देवाच्या वचनानुसार, देवाच्या शिकवणुकीनुसार असली पाहिजे. प्रभू शब्द रविवार आपल्याला सांगत आहे की प्रभू शब्दाबरोबर आपलं जितकं जवळचं नातं होईल तितक्या प्रमाणामध्ये आपलं ख्रिस्ती जीवन हे फलद्रूप होणार आहे. आणि म्हणून आपण जणू काही प्रभू शब्दावर चिंतन केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करावी. प्रत्येक कुटुंबामध्ये या देव शब्दाला प्राधान्य दिलं जावं. प्रत्येक कुटुंबामध्ये या देव शब्दाचं वाचन व्हावं आणि प्रत्येक कुटुंबाचं जडणघडण देव शब्दाला अनुसरून असावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.